गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोली येथे दगडाने मारलेले होते। याचा राग मनात धरून एका व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी घडली होती। याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर यांनी तपास चक्रे फिरवून अवघ्या 2 तासात आरोपीला अटक केली। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गणपत बबन जाधव राहणार कार्ला, तालुका मावळ, जिल्हा पुणे, सध्या राहणार भीमा नदीपात्र, बठाण, तालुका मंगळवेढा यांना सागर वाघमारे याने तू मला घरी सोडले नाही म्हणून दगडाने मारहाण केली होती। याचा राग जाधव यांना होता। मंगळवारी रात्री 7च्या सुमारास आता मी तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून जाधव याने सागर याच्या डोक्यात, तोंडावर व कानावर कुऱ्हाडीने मारहाण केली। तसेच कुऱ्हाडीच्या दांड्याने गळ्यावर, छातीवर, मांडीवर मारहाण करून त्याला गंभीर जखमी करून ठार मारलं होतं। याबाबत मयताची पत्नी आणि पोलीस यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली। तात्काळ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी तपासाची चक्र फिरवली। जाधव पळून जाण्याच्या मार्गावर असताना त्याला पकडलं। सविता सागर वाघमारे यांनी फिर्याद दाखल केली होती। ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, पोलीस अधिकारी देवकर, विक्रम वडणे, पोलीस सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले, गजानन माळी, अंगद नलावडे, दीपक भोसले यांनी केले आहे।